वन लेवल 1चा आहे. किती टर्म्स आहेत? 1 2 3 4 प्लस मायनस न टर्म डिस्ट्रीब्युट म्हणजे वेगवेगळ्या होतात. ठीक आहे, प्लस मायनस न बघा किती टर्म झाल्या? 4. तुम्ही एकत्र काढा किंवा सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन देऊन काढा, आन्सर शेवटी एकच येणार आहे. मी एकत्र काढतो बघा. 2x³ इथे x⁻n चा फॉर्म्युला काय असतो? x⁻n चा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा x⁻n+1 अपॉन n+1 आणि ह्या n+1 ला ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळीकडे एक्स आहे त्यामुळे मी एक्सचा इथं लिहित बसत नाही, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला थ्रूआउट डायरेक्ट अप्लाय होणार आहे. बघा आता पहिल्या टर्मला बघा काय होणार? 2 साईडला घ्या x⁻³ x⁻³ असेल तर 3+1 होणार आहे. तर काय होणार? 3+1 म्हणजे 4 आणि अपॉन तो 4 खाली येतोय बघा. 3+1 4 येतोय, तो 3+1 खाली आहे. ठीक आहे, मायनस हे 5 साईडला घ्या x⁻1 आहे काय होणार ह्याप्रमाणे? x⁻2 अपॉन 2 प्लस हे 3 साईडला घ्या 1 अपॉन एक्सचा 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय असते? लॉग ऑफ मॉडमध्ये एक्स म्हणजे 1 अपॉन समथिंग लॉग ऑफ समथिंग म्हणजे इथे येणार लॉग ऑफ मॉडमध्ये एक्स. इतर साईडला मी +4 घेतो, 4 साईडला घेतला 1 अपॉन x⁻4 आहे x⁻5 आहे 1 अपॉन x⁻5 ला मी कसं लिहू शकते? x⁻5 म्हणजे परत हा फॉर्म्युला कुठे झाला? x⁻n. मग काय होणार बघा इथे लिहिणार मी x⁻5 आणि हा +1 आहे +1 अपॉन -5 +1. ठीक आहे, सगळं इंटिग्रेशन काढलं सी इज इक्वल टू. आता इथं काय काय सिम्प्लिफाय होते? 2 1 जार 2 2 जार. इथं बघा -4 +1 -4+1 सॉरी -5+1 -4 येते. हे 4 आणि इथलं 4 गेलं, हा मायनस वरती येणार इथं. ठीक आहे, म्हणजे हा मायनस इथं चेंज होणार आहे, इथं मायनस होणार, या मायनस वरती गेल्यावर. ठीक आहे, बाकी सगळं लिहून टाका. काय होणार बघा? x⁻4 अपॉन 2 मायनस इथं 5x⁻2 अपॉन 2 प्लस 3 लॉग ऑफ एक्स. मॉड असेल नसेल नो प्रॉब्लेम, हे मायनस वरती आलं खालचं मायनस, मग मायनस वरती आल्यावर 4 ला 4 गेले म्हणजे काय झालं बघा? x⁻2 इथे काय होणार? -4. x⁻2 कसं लिहिणार? x⁻2 वरती दिले तसंच x⁻4 म्हणजे 1 अपॉन x⁻4 म्हणजे मी इथे लिहितो काय होणार बघा? इथं मायनसच्या पुढे काहीच नाही शिल्लक झालं, एक्सला खाली घेतो काय होणार? x⁻4 + c. बघा हे आपलं फायनल आन्सर.